श्री स्वामी समर्थ. श्री महालक्ष्मी नमः. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच दीपावलीच्या मुख्य दिवशी पैसे ओढणे म्हणजे धनलक्ष्मीला आपल्या घरी स्थिर करण्याचा एक पारंपरिक व शुभ विधी असतो. हे धार्मिक आणि प्रतिकात्मक दोन्ही दृष्टिकोनातून केले जाते. खाली मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पैसे कसे ओढायचे, म्हणजेच धन आकर्षित कसे करायचे. लक्ष्मीपूजनात पैसे ओढण्याची पद्धत. 1. पूजा तयारी. घर स्वच्छ व सुवासिक ठेवावे. प्रवेशद्वाराला तोरण म्हणजेच आंब्याची पाने किंवा मोगऱ्याचे लावावे. दरवाजावर लक्ष्मीचे पायाचे ठसे आटेने किंवा कुंकुमाने घराच्या आत दिशेने उमटवावे. हे लक्ष्मी घरात येते याचे प्रतीक असते. 2. धनलक्ष्मी स्थापना. एक सुंदर थाळीत चांदीचा किंवा मातीचा कलश ठेवावा. त्यात तांदूळ, नाणे, सुपारी, हळद, कुंकू, फूल ठेवावे. कलशावर नारळ व पंचपल्लव ठेवावे. बाजूला धनाच्या देवता कुबेर आणि देवी लक्ष्मीची मूर्ती ठेवावी. 3. पैसे ओढण्याची प्रक्रिया. पूजा संपल्यावर उजव्या हातात फूल घेऊन देवी लक्ष्मीला प्रार्थना करावी. ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः. नंतर तांदळावर ठेवलेले नाणे किंवा रुपयाचे नोटा घ्याव्यात. त्या नोटा किंवा नाणे घराच्या आतून दरवाजाकडे ओढाव्यात, जणू पैसे घरात येत आहेत, म्हणजेच बाहेरून आत ओढावे, उलट नाही. काही ठिकाणी झाडूच्या मदतीने हलके पैसे ओढतात, म्हणजेच पण ती नवीन स्वच्छ झाडू असावी. 4. पैसे जपून ठेवणे. हे ओढलेले पैसे पूजा झाल्यावर तिजोरीत, पर्समध्ये किंवा धान्याच्या डब्यात ठेवतात. विश्वास आहे की ओढलेले पैसे वर्षभर धनवृद्धी आणि समृद्धी आणतात. 5. महत्त्वाची श्रद्धा. पूजा करताना मन शांत, स्वच्छ आणि श्रद्धायुक्त असावे. कोणताही अपशब्द, राग वा वाद टाळावेत. घरातील स्त्रिया लाल, पिवळ्या किंवा गुलाबी साडी घालतात. या रंगांना लक्ष्मीप्रिया मानले जाते.